अध्यक्ष महोदय, औचित्यावरती बॅलेटवरती माझं नाव आलेलं त्या ठिकाणी आहे आणि माझा जो विषय आहे तो विषय सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी माझ्या माहितीनुसार त्यांचं नाव बॅलेटवरती नसताना सुद्धा त्यांनी तो विषय मांडलेला आहे। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, हा कृत्रिम फुलाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। आमचे जे शेतकरी बांधव आहेत, जे शेती करतात फुलांची, त्यांच्या रोजीरोटीचा त्या ठिकाणी प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, आणि पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो। अध्यक्ष महोदय, हा विषय जयंत पाटील साहेबांनी मांडलेला असल्यामुळे मी महिलांच्या संदर्भातला दुसरा विषय या ठिकाणी मांडत आहे। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत चालवण्यात येत असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लाभार्थी बालकाला रुपये 2250 आर्थिक मदत केली जाते व ही मदत थेट त्या बालकांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाते। परंतु अध्यक्ष महोदय, गेल्या 5-6 महिन्यापासून या योजनेसंदर्भातला जे मानधन असेल किंवा जे काही आपण मदत देतो ती मदत या बालकांच्या खात्यापर्यंत पोहोचू शकत नाही। अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने शासन लाडक्या बहिणीची योजना चांगल्या पद्धतीने राबवतं, त्याच पद्धतीने ही बाल संगोपनची योजना सुद्धा त्या ठिकाणी राबवल्या गेली पाहिजेत। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या वृद्ध महिला आहेत, संजय गांधी निराधार असतील, श्रावणबाळ योजना असेल, यांच्या सुद्धा लाभार्थ्यांना त्यांचं जे मानधन आहे हे 3-3, 4-4 महिने त्या ठिकाणी मिळत नाही। हे मानधन त्या ठिकाणी त्यांना वेळेत मिळालं पाहिजे। समाजामध्ये वयोवृद्ध महिला आणि अनाथ मुलं यांची देखरेख करणं हे अतिशय कठीण जातं अध्यक्ष महोदय, त्यांना दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागतं। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की या दोन्ही योजनाच्या संदर्भामध्ये आपण नियमितता ठेवून दर महिन्याला त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय आलं पाहिजे। धन्यवाद।